यंदाची विधानसभेची निवडणूक लक्षात राहण्यासारखी ठरली। या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी झाले। निकालाचा कल स्पष्ट होताच अमल महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत संपूर्ण शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला। तर निवडणुकीत पराभव झाल्याने विरोधकांना मात्र उतावळेपणाने लावलेले बॅनर उतरवण्याची नामुष्की पत्करावी लागली। विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पूर्ण झाली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीनं भरघोस यश मिळवलं। जसजसा निकालाचा कल स्पष्ट होऊ लागला तसतसा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू झाला, तर विरोधी गटात अस्वस्थता पसरली। काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्रीपासूनच निवडणूक जिंकल्याचे डिजिटल फलक लावले होते, पण निवडणुकीत पराभव झाल्याचं स्पष्ट होताच या कार्यकर्त्यांनी जड अंतःकरणाने हे पोस्टर्स उतरवले। दुसरीकडे शहरातील विजयी उमेदवार अमल महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला। अमल महाडिक यांच्या हजारो समर्थकांनी शाहूपुरी व्यापारी पेठेत एकत्र येत गुलालाची उधळण करण्यास सुरुवात केली। फटाक्यांची आतषबाजी करत महाडिक पॅटर्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या, तर ढोल ताशांच्या गजरात युवा नेते कृष्णराज महाडिक यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला। दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित झाल्यानंतर हजारो शिवसैनिकांनी शनिवार पेठेतील क्षीरसागर यांच्या निवासस्थानाजवळ गर्दी केली। भगव्या टोप्या, भगवे ध्वज फडकवत आणि गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी तुफान जल्लोष केला।